मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकला आपण सुरुवात केलेलं होतं. तर याच्यामधील आपण प्रकरण नंबर 4 धडा 3 तुमचा उद्योग ओळखा याला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, याच्या आधी आपल्या याच्यावर 3 प्रकरण झालेले आहेत व याची प्रस्तावना पण कंप्लीट झालेली आहे. त्याची प्लेलिस्टची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर सगळ्यात आधी ते व्हिडिओ पहा, नंतरच या व्हिडिओवर या. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑलवर ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पण नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला मग सुरुवात करू या प्रकरणाला. प्रकरण 4 धडा 3 तुमचा उद्योग ओळखा. ऑस्टिनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये एकदा एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. ते वर्ष होतं 1974. विद्यार्थी होते MBBSचे आणि व्याख्याते होते मॅकडॉनल्डचे संस्थापक रे कोर्क. माझा जवळचा मित्र किथ कनिंगहॅम हा देखील तेव्हाच तिथेच शिकत होता. हा त्याने सांगितलेला किस्सा आहे जो मी तुम्हाला सांगत आहे. रे यांचं भाषण अगदी जोरदार आणि स्फूर्तिदायक होतं. त्यांचं व्याख्यान संपलं. विद्यार्थी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जायला निघाले. जाता जाता त्यांनी बियर घेण्यासाठी आमच्यासोबत याल का असं रे यांना विचारलं. त्यांनीही ते आमंत्रण आनंदानं स्वीकारलं. सगळ्यांनी आपापले ग्लास हाती घेतले, चिअर्स करण्यासाठी उंचावले. त्यानंतर रे यांनी जमलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला, माझा उद्योग कोणता? प्रश्न ऐकून सारेजण हसले. त्यांना वाटलं की ते आपली चेष्टा करत आहेत. उत्तर न आल्याने त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. मग एक विद्यार्थी म्हणाला, सर, जगातील कोणताही माणूस सांगेल की तुम्ही हमबर्गरच्या उद्योगात आहात. रे हसले आणि म्हणाले, तुम्ही हेच उत्तर द्याल असं मला वाटलं होतं. मग ते काही क्षण थांबले आणि बोलू लागले, मित्रमैत्रिणींनो, मी हमबर्गरच्या उद्योगात नाही, माझा उद्योग रिअल इस्टेटचा आहे. कित सांगत होता. एवढं सांगून ते थांबले नाहीत. त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आम्हाला सविस्तर समजावून सांगितला. हमबर्गरचा व्यवसाय करणं, त्यात मक्तेदारी निर्माण करणं वगैरे वगैरे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. पण त्याहीपेक्षा बारकाईनं ते त्यांच्या प्रत्येक फ्रँचायझीस ठिकाणी पाहत होते. उत्तम जागी असलेली फ्रँचायझी म्हणजे अर्धयश हे त्यांना माहीत होतं. जी व्यक्ती मॅकडीची फ्रँचायझी घेते ती त्या कंपनींना तिथं जागा घेण्यासाठी पैसे देत तरी असते किंवा त्यांच्यासाठी ती जागा खरेदी करत असते. आज मॅकडॉनल्ड हे रिअल इस्टेटचा विचार करता जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. रोमन कॅथोलिक चर्चेपेक्षा त्यांच्याकडे जास्त इमारती आहेत. मुख्य म्हणजे त्या साऱ्या मोक्याच्या जागेवर आहेत. अमेरिकाचं काय, पण जगात कुठेही पहा, मॅकडॉनल्डच्या फ्रँचायझी त्या त्या शहरातल्या महत्त्वाच्या चौकामध्ये, कोपऱ्यावर, थोडक्यात मोक्याच्या जागेवर आहेत. कित म्हणाला, हा माझा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा होता. आज तो गाड्या धुण्याच्या व्यवसायात आहे आणि अर्थातच त्याचा उद्योग रिअल इस्टेटचाच आहे. मागच्या प्रकरणात आपण विविध आकृत्यांच्या साहाय्याने हे समजावून घेतलं की माणसं स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त काम करतात. ते सर्वप्रथम कंपनीसाठी, नंतर सरकारासाठी आणि शेवटी कर्ज देणाऱ्या बँकेसाठी काम करतात. कामाचा काळ संपला की त्यांच्या हातात काहीच उरत नाही. मी तरुण असताना मॅकडॉनल्ड नव्हतं. तेव्हाही श्रीमंत डॅड माईक आणि मला रे यांनी सांगितलेलाच धडा शिकवत होते. श्रीमंत होण्याचं रहस्य क्रमांक 3 हेच तर आहे. ते रहस्य आहे तुमचा व्यवसाय ओळखा. माणसं आयुष्यभर इतरांसाठी काम करतात. आर्थिक प्रश्नांचाच हा परिणाम आहे. चित्र 1000 शब्दांचं काम करतंच. खालील दिलेला उत्पन्नाचं स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट आराखडा रे यांचा सल्ला समजावून सांगतो. आपली सध्याची शिक्षण पद्धती ही तरुणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना नोकऱ्या मिळवण्यात यावरच लक्ष केंद्रित करते. त्यामुळे त्यांचं आयुष्य पराभवाभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या रकान्याभोवतीच फिरत राहतं. आपल्या प्राथमिक कौशल्यात वाढ झाल्यानंतर ही मुलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात. ते इंजिनियर, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, कलावंत, लेखक इत्यादी बनतात. ही व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली की त्यांचा कर्मचारी वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो. तुमचा व्यवसाय, प्रोफेशन आणि उद्योग, बिझनेस यामध्ये खूप मोठा फरक आहे. मी लोकांना विचारतो, तुमचा व्यवसाय कोणता? त्यावर उत्तर येतं, ओहो, मी बँकर आहे. मग मी त्यांना विचारतो, म्हणजे तुम्ही बँकचे मालक आहात? ते नेहमीचंच उत्तर देतात, नाही, मी बँकेत काम करतो. याचाच अर्थ त्यांच्या मनात त्यांचा व्यवसाय आणि उद्योग याविषयी गोंधळ असतो. ते व्यवसायानं बँकर असतील
तरी त्यांना स्वतःच्याच उद्योगाची आवश्यकता आहे. रे यांचा व्यवसाय आणि उद्योग याबाबतचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. ते विक्रेते होते. एकेकाळी ते मिल्कशेकसाठी मिक्सर विकत होते. आज हंबर्गर आणि त्याच्या फ्रँचायझी विकत आहेत. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचा उद्योग उत्पन्न देणाऱ्या रिअल इस्टेट निर्माण करण्याचा आहे. आपल्या शालेय शिक्षणामध्ये एक अडचण आहे. तिथे आपण ज्या गोष्टीचं शिक्षण घेतो तोच आपला उद्योग होतो. पहा ना, हॉटेल मॅनेजमेंट केलं तर हॉटेलमध्ये नोकरी करता, कायद्याचा अभ्यास केला तर वकील करता, ऑटो मेकॅनिकचा अभ्यास केला तर ऑटो मेकॅनिक होता. हे करता करता आपण उद्योग करणं विसरूनच जातो. आपण व्यावसायिक होतो आणि दुसऱ्याच्या उद्योगासाठी काम करतो. आयुष्यभर तिसऱ्याच्याच माणसासाठी काम करून त्याला श्रीमंत करत राहतो. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी स्वतःच्या उद्योगाकडे लक्ष द्यायला हवं. या उद्योगातूनच मालमत्तेची निर्मिती होते. हीच मालमत्ता उत्पन्न निर्माण करते आणि पगारावरचं अवलंबित्व कमी करते. पुन्हा एकदा नियम क्रमांक 1 कडे वळा. मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजावून घ्या. मालमत्ता खरेदी करा. श्रीमंत माणसं त्यांच्या मालमत्तेच्या रकान्यावर जास्त लक्ष देतात, तर सामान्य माणसं उत्पन्नाच्या रकान्यावर. त्यामुळेच तर मला पगारवाढ हवी, मला बक्षीस मिळेल, मी आता विशेष प्रशिक्षण घेणार आहे, ते घेतलं की माझा पगार वाढेल, मी जास्त वेळ काम करणार आहे, कदाचित मी दुसरी नोकरी शोधेन, मी 2 आठवड्यातच ही नोकरी सोडतो आहे, मला जास्त पगार देणारी नोकरी मिळाली आहे, अशी वाक्य वारंवार कानी पडतात. काही वर्तुळात या कल्पनाचं योग्य आणि उत्तम आहेत. तरी देखील रे यांच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या उद्योगावर लक्ष देत नाही, फक्त तुमच्या उत्पन्नाच्या रकान्याकडे पाहत राहता. त्याऐवजी अधिक उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेच्या रकान्यावर लक्ष केंद्रित केलं तर, अधिक असलेला पैसा मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरला तर, बहुसंख्य गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं पैशाच्या बाबतीत पुराणमतवादी असतात. मी जोखीम घेऊ शकत नाही, तेवढी माझी ताकद नाही, हे त्यांचे आवडते सिद्धांत. याचं कारण एकच, त्यांचा आर्थिक पाया कच्चा असतो किंवा नसतोही. त्यामुळेच तर ते नोकरीला लोंबकळत राहतात, कायम सुरक्षित खेळतात. जेव्हा नोकर कपात सुरू झाली तेव्हा बहुसंख्य कामगारांच्या लक्षात आलं की ते जिला सर्वात मोठी मालमत्ता म्हणत होते ती त्यांना अक्षरशः खाऊन टाकत होती. घर नावाच्या मालमत्तेसाठी त्यांना पैसेही मोजावे लागत होते. गाडी ज्यांचे प्राण घेत होती. नोकर कपातीनंतर त्या गाडीची किंमत गोल्फच्या काठी एवढी म्हणजे $1000 एवढी नव्हती. नोकरी गेल्यानंतरही अवलंबून राहावं, चरितार्थ चालावा असं काहीतरी त्यांच्याकडे नव्हतं. ते ज्या कोणत्या गोष्टींना मालमत्ता समजत होते त्या कशाचाही त्यांना आर्थिक आणीबाणीच्या वेळी तग धरून राहण्यासाठी उपयोग झाला नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी बँकमध्ये घर किंवा वाहन कर्जाचा अर्ज भरला आहे. त्या अर्जात निव्वळ मूल्य नावाचा एक रकाना असतो. तो अवश्य पाहावा. बँकिंग आणि अकाउंटिंग पद्धतीमध्ये मालमत्ता म्हणून काय काय मोजायला परवानगी दिली आहे ते मोठं रंजक आहे. एकदा मला कर्ज घ्यायचं होतं. त्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती बँकेला हवी तशी उत्तम दिसायला हवी होती. तशी काही परिस्थिती नव्हती. म्हणून मग मी माझ्याकडच्या गोल्फच्या काट्या, कलाकृतींचा संग्रह, पुस्तकं, स्टेरिओ, टीव्ही, अरमानी सूट्स, घड्याळ, बूट आणि इतर वैयक्तिक गोष्टी मालमत्तेच्या रकान्यात भरल्या आणि त्यांची किंमत वाढवली. तरी देखील माझा अर्ज फेटाळला गेला, कारण माझी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक खूपच होती आणि त्या गुंतवणुकीतून मला एवढा परतावा मिळतो हे त्यांना पटत नव्हतं. मी नॉर्मल माणसासारखी पगार देणारी नोकरी का करत नाही एवढंच त्यांना हवं होतं. त्यांनी मला अरमानी सूट्स, गोल्फच्या काट्याविषयी चकार शब्दांना विचारलं नाही. जेव्हा तुम्ही लोकमान्य असलेल्या आदर्शाच्या चौकटीत बसत नाही तेव्हा आयुष्य खूपच अवघड असतं. मला कधीतरी कोणीतरी सांगतं की माझं किंवा माझ्या गुंतवणुकीचं निव्वळ मूल्य आज $1,00,000 आहे किंवा $10,00,000 आहे. त्यावेळी मी दचकतो. यामागे एक कारण आहे. निव्वळ मूल्य हे कधीच तंतोतंत असत नाही, कारण जेव्हा तुम्ही मालमत्ता विकायला निघता तेव्हा मिळणाऱ्या फायद्यावरही तुम्हाला कर द्यावा लागतो. मिळकत कमी पडू लागते तेव्हाही बहुसंख्य माणसं स्वतःला आर्थिक अडचणीत लोटतात. पैसा उभा करण्यासाठी ते आपली मालमत्ता विकतात. त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीवर विकल्या जातात. त्याही परिस्थितीत फायदा झाला तर त्यावर कर आकारला जातो. त्या फायद्यातला आपला हिस्सा सरकार वसूल करतं. हे असं झालं की कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी उभी राहिलेली रक्कम कमीच पडते.
म्हणूनच मी सांगतो की निव्वळ मूल्य सांगताना हा सारा विचार करा. तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा, पण त्याचबरोबर उद्योगही करा. कर्ज किंवा इतर वस्तू विकत घेण्याऐवजी रिअल खरोखरच्या मालमत्तेत पैसे गुंतवा. इतर वस्तू तुम्ही ज्या क्षणी घरी आणता त्या क्षणी त्याची किंमत शून्य झालेली असते. तुम्ही नवीकोरी गाडी घेतली आणि ती रस्त्यावर आणली की तिची किंमत 25% कमी झालेली असते. तुमचे बँकर तिला मालमत्ता मानत असले तरी ती तुमची खरी मालमत्ता नाही. टायटॅनियम डायव्हर या माझ्या गोल्फ क्लबची किंमत $400 होती. तुम्ही ज्या क्षणी वापरला त्या क्षणी त्याची किंमत $150 झाली. त्यामुळे जे प्रौढ आहेत त्यांनी आपले खर्च आणि कर्ज कमीत कमी ठेवावेत आणि भरक्कम मालमत्तेचा पाया तयार करावा. जी मुलं अजून घराबाहेर पडलेली नाहीत, स्वतःच्या पायावर उभी नाहीत, त्यांना त्यांच्या पालकांनी मालमत्ता आणि कर्जातला फरक समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. घर सोडण्यापूर्वी, लग्न होण्याआधी, घर घेण्याआधी, मुलं होण्याआधी, अवघड आर्थिक परिस्थितीत अडकण्यापूर्वी आणि महत्त्वाचं म्हणजे साऱ्या गोष्टी क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मालमत्तेचा रकाना तयार करायला सांगा. काम करण्याची सारी वर्ष कर्जाच्याच विळख्यात अडकून पडलेली अनेक दाम्पत्य आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतील. सर्वात धाकटं मुलं घराबाहेर पडल्यानंतर अनेकांच्या लक्षात येतं की त्यांनी निवृत्तीसाठी पुरेशी तयारीच केलेली नाही. मग ते थोडे तरी पैसे बाजूला ठेवण्याची धडपड सुरू करतात. त्याचवेळी त्यांचे स्वतःचे आईवडील आजारी पडतात आणि त्यांना ही नवी जबाबदारी पेलावी लागते. मग आम्ही आणि आमच्या मुलांनी कोणती मालमत्ता जमा करावी असाही प्रश्न मला विचारला जातो. माझ्या जगात खरी मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारे मोडते. नंबर 1, आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही. असा कोणताही व्यवसाय जो आपल्या मालकीचा असतो आणि इतरांच्या साहाय्याने सुरू ठेवता येतो. आपल्याला तिथे काम करावं लागतं तर तो व्यवसाय राहत नाही, ती नोकरी होते. नंबर 2, स्टॉक्स या किंवा शेअर. नंबर 3, बॉन्ड्स. नंबर 4, म्युच्युअल फंड्स. नंबर 5, उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्तरावर मालमत्ता. नंबर 6, नोट्स, प्रॉमिसरी नोट्स, हुंड्या. नंबर 7, बौद्धिक संपदा, लेखन, पेटेंट यावरील रॉयल्टी. नंबर 8, आणि असं काही ज्याला किंमत आहे, जे उत्पन्न निर्माण करतं किंवा ज्याची किंमत वाढते आणि त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मी तरुण असताना सुशिक्षित डॅडनं मला सुरक्षित नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडनं मला आवडती मालमत्ता विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तुम्हाला त्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही त्यांची काळजी घ्याल असं त्यांचं म्हणणं होतं. मला जमिनी आणि त्यावरील इमारती आवडतात, म्हणूनच मी रिअल इस्टेट गोळा करतो. मी त्यांच्याकडे दिवसभर बघत बसू शकतो. त्यातही जर अडचण निर्माण झाली तर ती इतकी काही अवघड किंवा वाईट नसते की त्यामुळे मी माझी आवड बदलावी. ज्यांना स्थावर मालमत्तेचा तिटकारा वाटतो त्यांनी त्या खरेदी करू नयेत. मला छोट्या कंपन्यांचे, विशेषतः ज्या नुकत्याच सुरू झाल्या आहेत, अशा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला आवडतात, कारण मी नवा उद्योग सुरू करणारा आहे. मी कॉर्पोरेट व्यक्ती कधीच नव्हतो. मी माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्टँडर्ड ऑइल ऑफ कॅलिफोर्निया, US मरीन कॉर्प्स आणि झेरॉक्स अशा मोठ्या कंपन्यात काम केलं आहे. या कंपन्यातला माझा काळ आनंदात गेला. तिथं माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. पण कुठेतरी खोलवर मला याची जाणीव आहे की मी काही कॉर्पोरेट व्यक्ती नाही. मला कंपनी सुरू करायला आवडते, ती चालवायला नाही. म्हणून मी छोट्या कंपन्यांचे शेअर्स घेतो. काही वेळा मी एखादीच कंपनी सुरू करतो, ती पब्लिक लिमिटेड करतो. नवीन शेअरच्या इश्यूमध्येच संपत्ती मिळते आणि हा खेळ मला आवडतो. बहुतेक लोकांना नव्या कंपन्यांची भीती वाटते. त्यांना त्या जोखमीच्या वाटतात, तशा त्या असतातही. पण तुम्हाला जर ती गुंतवणूक आवडत असेल, त्या विषयाची पूर्ण माहिती आणि ज्ञान असेल तर जोखीम नक्कीच कमी होते. छोट्या कंपन्याबाबत माझे गुंतवणुकीचे काही डावपेच, आखाडे आहेत. मी साधारणतः वर्षभरातच त्यातून बाहेर पडतो. माझे रिअल इस्टेटच्या गुंतवणुकीमध्ये डावपेचेही ठरलेले आहेत. मी छोट्या गुंतवणुकींना सुरुवात करतो आणि खरेदी विक्री करत अधिकाधिक मोठ्या मालमत्ता मिळवत राहतो. त्यामुळे नफ्यावरील कर उशिरा भरता येतो. किंमत वाढेपर्यंत मी हे चालूच ठेवतो. मी एखादे रिअल इस्टेट साधारणतः 7 वर्षापर्यंत ठेवतो. मी अनेक वर्ष मरीन कॉर्प्स आणि झेरॉक्स या कंपन्यात होतो. तरी देखील श्रीमंत डॅडनं जे सांगितलं होतं तेच केलं. माझी दिवसभराची नोकरी सुरू असली
तरी माझं उद्योगावर लक्ष होतं. मी माझ्या मालमत्तेचा रकाना वाढवत होतो. मी रिअल इस्टेट आणि शेअर्समध्ये सक्रिय होतो. श्रीमंत डॅड नेहमीच आर्थिक साक्षरतेवर जोर देत असतं. त्यानुसार मीही साक्षर झालो. आता मी अकाउंटिंग आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये जितका चांगला आहे तितकाच गुंतवणुकीचं पृथक्करण करण्यात, माझी कंपनी सुरू करण्यात आणि ती वाढविण्यातही आहे. हे असलं तरी मी एखादी कंपनी सुरू करण्यासाठी कोणालाही उत्तेजन देत नाही. त्यांना ते मनापासून वाटत असेल, ती त्यांची तीव्र इच्छा असेल तर गोष्ट वेगळी. एखादी कंपनी सुरू करून चालविण्यातल्या साऱ्या गोष्टी कष्ट माहीत असल्यामुळे मी माझा सल्ला कोणाला देत नाही. एखाद्याला कोणताच कामधंदा मिळत नसेल आणि त्यांची कंपनी सुरू करण्याचीच इच्छा असेल तर मी होकार देतो. कंपनी सुरू केल्यानंतर यश मिळण्याची खात्री नसते. 10 पैकी 9 कंपन्या 5 वर्षात बंद पडतात. त्यानंतरसुद्धा त्यातल्या 10तल्या 9 कंपन्या यथावकाश बंदच पडतात. त्यामुळेच मी असा सल्ला देतो की दिवसा नोकरी सांभाळा आणि संध्याकाळी उद्योग. मी जेव्हा उद्योगाकडे लक्ष द्या असं सांगतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की मालमत्तेचा रकाना सांभाळा, तो मजबूत ठेवा. जेव्हा त्या रकान्यात $1 जाईल तेव्हा तो बाहेर पडू देऊ नका. तो त्या रकान्यात गेला की तो तुमचा कर्मचारी झाला असा विचार करा. पैशाबाबत सर्वात चांगली गोष्ट ही की तो 24 तास काम करतो, पिढ्यानपिढ्या काम करत राहतो. दिवसा नोकरी सुरू ठेवा, कष्टाळू कर्मचारीही व्हा, पण मालमत्तेचा रकाना भरणं कधीच सोडू नका. जेव्हा तुमचा कॅश फ्लो वाढतो तेव्हा तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. यातही श्रीमंत आणि गरीब व मध्यवर्गीयामध्ये एकच महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे मध्यवर्गीय आणि गरीब चैनीच्या गोष्टी आधी खरेदी करतात तर श्रीमंत शेवटी. पैसा आला की गरीब आणि मध्यवर्गीयांना श्रीमंत दिसण्याची घाई होते. त्यामुळे ते मोठं घर, नवी गाडी, दागदागिने, बोट अशी गोष्टी प्राधान्यानं खरेदी करतात. त्यामुळे ते श्रीमंत दिसतात, पण प्रत्यक्षात कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असतात. गर्भश्रीमंत किंवा बराच काळ श्रीमंत असणारे लोक आधी आपल्या मालमत्तेचा रकाना भक्कम करतात. त्या मालमत्तेपासून उत्पन्न सुरू झालं की त्यानंतर ते चैनीच्या गोष्टी खरेदी करतात. गरीब आणि मध्यवर्गीय मात्र स्वतःच्याच घामाच्या पैशातून, मुलांच्या बचतीतून चैनीच्या वस्तू खरेदी करत राहतात. खरा मालमत्तेत गुंतवणूक आणि त्याच्या वाढीतून मिळणारा परतावा हीच खरी चैनाची गोष्ट आहे. माझ्या पत्नीला जेव्हा आमच्या अपार्टमेंटमधून जास्त पैसे मिळाले तेव्हा तिने तिच्यासाठी मर्सिडीज घेतली. त्यासाठी तिला कोणतंही जादा काम करावं लागत नव्हतं. मी जोखीम उचलावी लागत नव्हती. फक्त तिला त्यासाठी 4 वर्षे वाट पाहावी लागली होती. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढून शेवटी गाडीची किंमत देण्याइतका कॅश फ्लो निर्माण होईपर्यंत ही 4 वर्षे गेली. मर्सिडीज हा तिच्यासाठी खराखुरा मोबदला होता, कारण मालमत्तेचा रकाना कसा वाढवायचा हे तिनं सिद्ध केलं होतं. दुसऱ्या एखाद्या छानशा गाडीपेक्षा ही गाडी तिच्यासाठी खूप काही आहे. याचा दुसरा अर्थ असा की तिनं ही गाडी घेण्यासाठी आपल्या आर्थिक बुद्धिमत्तेचा उपयोग केला. बहुतेक लोक भावनेच्या भरात गाडी किंवा एखादी चैनीची वस्तू उधारीवर घेतात. त्यांना कंटाळा येतो म्हणून ते एखादं खेळणंच असतं. खरं तर अशा उधारीवर घेतलेल्या वस्तूमुळे चीड यायला हवी, कारण त्यामुळे त्या व्यक्तीवरचं कर्ज वाढत असतं. तुम्ही वेळ देऊन, गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय वाढवला तर तुम्हाला आता जादूचा स्पर्श हवा आहे. श्रीमंताचे हे सर्वात मोठं रहस्य आहे जे त्यांना इतरांपासून वेगळं ठेवतं. ते अतिशय मेहनतीनं आणि वेळ देऊन उभ्या केलेल्या व्यवसायासाठीच बक्षीसच म्हणावं लागेल. तर मित्रांनो, हा चॅप्टर इथे संपलेला आहे. हा धडा इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा धडा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला हा धडा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, इथेच हा धडा संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटू मग नेक्स्ट चॅप्टरमध्ये. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.